नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहोत. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे. आजची मोठी बातमी, राज्य शासन सेवेत 40 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ. जी.आर. निर्गमित. या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी. बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश आहे? कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ कशासाठी देण्यात येणार आहे? उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. वय वर्षे 40 व त्यापेक्षा अधिक काळ सेवा केलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ₹5,000 इतका प्रतिपूर्ती भत्ता अदा करण्याच्या संदर्भात सार्वजनिक विभागाने दिनांक 22/4/2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वय वर्षे 40 पेक्षा अधिक वय असणाऱ्या राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना ₹5,000 इतका प्रतिपूर्ती भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर प्रतिपूर्ती भत्ता हा वैद्यकीय तपासणी कारणास्तव अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. किती प्रतिपूर्ती भत्ता मिळतो? तर 40 ते 50 वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी, ज्याचे वय 40 वर्षे ते 50 वर्षे वयोगट दरम्यान आहेत, अशा राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा एक वेळेस वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ₹5,000 वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. व वय वर्ष 50, 51 व त्यावरील वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बाब महत्वाची आहे. ज्याचे वय 51 वर्ष व त्यापेक्षा अधिक आहेत, अशा राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष दरवर्षी वैद्यकीय तपासणीच्या कामी ₹5,000 वैद्यकीय प्रतिपूर्ती भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणी करता 1 दिवसाचा काळ हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्य काळ म्हणून समजण्याचे निर्देश शासन निर्णयात नमूद केले आहे आणि सदर वैद्यकीय तपासणीची तपशील सदर शासन निर्णयात नमूद केली आहे. टिप्स: शक्यतो सदर तपासण्या ह्या राज्यातील शासकीय दवाखान्यात करण्याचे निर्देश आहेत आणि तपासण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु ज्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये सदर तपासण्या उपलब्ध नाहीत किंवा उपलब्ध नसतील, तर अशा प्रकरणी मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आणि सदरचा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर असा शब्द प्रयोग केला आहे. शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. शासन निर्णयाची लिंक ही पिवळ्या पट्ट्यामध्ये निळ्या अक्षराने दिसत आहे. ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.